नमस्कार मंडळी. जसं मागील व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं, आमचं पुढील डेस्टिनेशन असणार आहे चिटकुल, जे हिमाचल प्रदेशच्या किन्नौर डिस्ट्रिक्टमध्ये येतं. शिमलावरून आम्ही रात्रीचा प्रवास सुरू केला होता आणि आता सकाळी रेकॉंग-पिओ ह्या बस डेपोला उतरून चिटकुलची बस पकडणार आहोत. कारण चिटकुलसाठी डायरेक्ट बसेस नसून रेकॉंग-पिओवरूनच बस मिळते. रेकॉंग-पिओ हे किन्नौर डिस्ट्रिक्टचं स्टार्टिंग पॉइंट आहे. रेकॉंग-पिओ पासून काही किलोमीटर पुढे आल्यावर सांगला हे गाव लागतं. तिथे बस अर्धा तास थांबते चहा नाश्त्यासाठी. आणि हो, किन्नौर डिस्ट्रिक्टमध्ये फक्त ऑर्डिनरी बसेस चालतात. वोल्वो किंवा एसी बसेस इथे चालत नाहीत. काय झालं रे? गाडी आली समोर. सांगलापासून चिटकुलचा रस्ता हा खूप भीतीदायक होता. एकच गाडी एका वेळेस पास होईल अगदी एवढाच. परंतु हॅट्स ऑफ आहे इथल्या बस चालकांना, जे अगदी सहजपणे आणि एकदम रिलॅक्स होऊन बसेस चालवत होते. भरपूर वेळा तर समोर मोठी वाहने आल्या कारणाने बराच वेळ क्रॉसिंगसाठी लागत होता. आणि काही क्षणांसाठी तर आम्ही डोळे बंद करून जीव मुठीत घेऊन सगळ्यांनी देवाची नावे घ्यायलाही सुरुवात केली होती. माझ्या मागे बघू शकता हे बर्फाने झाकलेले डोंगर. आम्ही जस्ट आता चिटकुलमध्ये पोचलो आहोत आणि तुमच्या इन्फॉर्मेशन्स माहितीसाठी हे सांगू इच्छितो की चिटकुल हे भारतातील शेवटचं, नॉर्थ इंडियामधलं शेवटचं हॅबिटंट गाव आहे जिथे रहदारी आहे आणि माणसं राहतात. जस्ट आम्ही इथे पोचलो आहे. ॲक्च्युली आम्हाला भरपूर वेळ लागला इथे पोचायला, तब्बल 4.5 तास लागले. डिस्टन्स एवढं नव्हतं, अवघं 63 किलोमीटर होतं. पण जे रस्ते आहेत ना इकडचे, ते तेवढे चांगले नाही आहेत. सिंगल लेन आहे, एक सिंगल पदरी रस्ते आहेत आणि म्हणजे एक गाडी पास होईल तिथून. आणि आम्ही यांचे गव्हर्नमेंटचे ट्रान्सपोर्ट घेतले होते, हिमाचल HRTCचे.
कारण ते सेफ आहेत. बाकी प्रायव्हेट व्हेकलपेक्षा आहेत ना ते सेफ आहेत, म्हणून आम्ही ते ऑप्ट केले होते. आणि बस म्हटल्याच्या नंतर मग ती एका सिंगल लेनवरून ती एकटीच जाणार, म्हणून भरपूर ठिकाणी आम्हाला थांबावं लागत होतं. स्टॉप्स घेत होती बसेस, म्हणून आम्हाला उशीर झाला. आणि आत्ता वाजलेत 2:30 दुपारचे आणि आम्ही पोचलो इथे. हा बघा, जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, चिटकुलचा शेवटचा ढाबा. आणि चिटकुल हे इंडियाज लास्ट विलेज आहे आणि याचं ॲल्टिट्यूड पण आहे 11,320 फुटावरती. आणि इथे भारतातला शेवटचा ढाबा तो असं इथून खाली इथे आहे खाली. मला नुकतंच त्याचा एक व्ह्यू दाखवतो. आम्ही सध्या तिकडे जात नाही आहोत, कारण की त्यांच्याकडे आता फक्त भात आहे, राजमा वगैरे नाही. आणि ही खाली सतलुज रिवर, बसपा रिवर. आणि ही आमची मंडळी भुकेने उपाशीपोटी इकडे तिकडे फिरत आहेत. ढाबा आणि जे पण काय रेस्टॉरंट कोणतंही मिळेल त्याच्या दिशेने चालत फिरत आहेत. शेवटी त्यांना तो हिंदुस्थानचा आखरी ढाबा नाही मिळाला, कारण तिथे फक्त तांदूळ होतं, भात होतं फक्त. म्हणून बघतायत दुसरा कोणता ऑप्शन आहे का. मजबूत भूक लागलेली आहे सगळ्यांना, मजबूत. एकदा तरी व्हिजिट करण्यासारखी जागा आहेच नक्की. आणि तुम्हाला दाखवतो मी, हा आहे आमचा स्टे चिटकुलमधला जॉस्टेल. हा आहे इथे फर्स्ट फ्लोअरवरती. हे जे 2 आहेत ना, हे आमचे रूम आहेत. आणि ही बंक बेड सिस्टम आहे. सो आम्ही 8 लोक आहोत, 4 जण एकेका रूममध्ये. चला मंडळी, तर आता आधी आम्ही जेवणाची सोय करू आणि मग इथे गावामध्ये एक जुनं मंदिर आहे ते बघून गावचा फेरफटका मारू. आणि शेवटी हॉस्टेलवर येऊन मजा मस्ती आणि आराम. सध्या तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. चिटकुल हे गाव थोडंसं वेगळंच होतं आणि येथील माणसं पण अगदी प्रेमळ आणि निरागस. इथल्या माणसांना शहरातील धावपळ, चैनीच्या वस्तू, महागड्या गाड्या या गोष्टींची ओढच नाही. त्यांना इथलं शांत आणि साधं सरळ जीवनच रुचकर वाटतं. इथल्या घरांची रचना पण वेगळीच होती. भरपूर घरं ही अजून लाकडाचीच बघायला मिळतील. आणि इथल्या प्रचंड थंडीपासून वाचण्यासाठी त्यांनी करून ठेवलेल्या तरतुदी पण पाहायला मिळतील. संध्याकाळ झाली आणि जो थंडीचा वेग वाढला, बाप रे बाप! सगळ्यांनी 3 ते 4 लेअरिंग केल्या होत्या, तरीही थंडी जाणवत होती. तापमान -5 डिग्री झालं होतं, तरीही आमची मस्ती काही थांबत नव्हती. आणि हा आमचा सकाळचा नाश्ता.
हिमाचलचा मोदक म्हणायला काही हरकत नाही. दिसते भिकारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाल 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 ऑलमोस्ट झालं आहे आता आमचं चिटकुलची रवानगी घेतो आम्ही आणि इथून निघायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही इथे याल तर फूडसाठी आम्ही तरी तुम्हाला सजेस्ट करू मिकीज किचन. हे जस्ट इथलं जे बस स्टॉप आहे किंवा जे मेन पॉईंट आहे ना तिथे बाजूलाच आहे. जेवण एकदम मस्त. बाकी कुठे जाऊच नका, तुम्ही इथेच या, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन माझ्या एक्सपिरियन्सवरून. तुम्हाला मी कॅफे आणि त्यांचे जे ओनर आणि तिथे काम करणारी मंडळी आहे ना ती दाखवतो, कारण की त्यांनी चांगली सर्व्हिस दिली आणि एक चांगला माहोल. हा आहे मिकीज किचन फूड अँड कॅफे. हा जस्ट इथला हा जो मेन पॉईंट आहे ना इथून जस्ट बाजूलाच आहे. आणि हा असा यांचा छोटासा कॅफे आहे, पण फूड क्वालिटी छान आहे. खूप मजा आली या कॅफेमध्ये येऊन आणि नक्की रेकमेंड करेन मी तुम्हाला की इथे या. चिटकुलमध्ये आलात ना तर नक्की इथे व्हिजिट करा. अरे तिथेच चालू आहे मग. चिटकुलवरून रजा घेण्याआधी आम्ही इथे कुठे राहिलो त्याची इन्फॉर्मेशन देतो मी तुम्हाला. सो इथे एक झॉस्टेल म्हणून आहे, झॉस्टेल चिटकुल, तिथे आम्ही राहिलो होतो. बजेट रेंज आहे, ओके रेंज आहे आणि येऊ शकता तुम्ही. आम्ही डॉर्मेटरी ऑप्ट केली होती बिकॉज आम्ही 8 लोकं होतो. बंक बेड टाईप सिस्टम दिली होती आम्हाला आणि ठीक होतं, चांगलं होतं. गीझर वगैरे पण आहे, थोडंफार हीटर पण मिळेल तुम्हाला. आणि फूड जसं मी आधी सांगितलं मिकीज किचन दी बेस्ट. आणि इथे डॉर्मेटरी आहेत, त्यानंतर सेपरेट रूम्स आहेत, टेंट्स पण अवेलेबल आहेत. सो अकॉर्डिंगली तुम्ही बुक करू शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. तुमची जी काही गरज आहे त्याच्यानुसार तुम्ही बुक करू शकता. हे माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे, हे आहेत ते डॉर्मेटरी आणि रूम्स हॉस्टेलचे. आणि या बाजूला इथे खालच्या बाजूला हे टेंट्स आहेत, हे प्रीमियम टेंट्स आहेत आणि इथे पण रूम्स आहेत. सो तुमच्या गरजेनुसार तुम्ही येऊन बुक करू शकता. इंडो तिबेट बॉर्डर चेकपोस्टला व्हिजिट केल्यानंतर आता आम्ही रवाना होतो आहे ते रक्षमसाठी, जे चिटकुलवरून 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तिथे आमचा 2 दिवसांचा मुक्काम असणार आहे. तिथे पोहोचेपर्यंतचा हा प्रवास आणि निसर्ग तुम्ही एन्जॉय करा. आणि हो, व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील.